हॅलो एव्हरीवन, आज आपण इन्स्टंट प्रीमिक्स ढोकळा बघणार आहोत। आपलं नेहमीचंच ढोकळ्याचं पीठ घेतलेलं आहे, इन्स्टंट प्रीमिक्स पाणी घेतलेलं आहे, त्याच वाटीने दोघं वाट्या सेम आहेत, मोठी वाटी आहे। आता आपण इथे मसाला घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या 2-3, लसूण, आलं, त्याच्यानंतर जिरं, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे, वाटून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहेत। आज मी जरा तुम्हाला फ्युजन दाखवत आहे ढोकळ्यामध्ये। आता आपण बाउलमध्ये पीठ घेतलेलं आहे इन्स्टंट आपलं, त्याच्यानंतर आता आपण लगेचच त्याच्यामध्ये हा सगळा मसाला घालणार आहोत। एका मोठ्या वाटीला एवढा मसाला सफिशियंट होता, म्हणजे मीडियम टेस्ट येते, जास्त तिखट नाही, जास्त मीडियम टेस्ट येते। त्यानंतर आता आपण नेहमीप्रमाणेच 2 चमचे तेल घालणार आहोत ढोकळ्यामध्ये। कधीतरी हा वेगळ्या चवीचा ढोकळा पण खूप छान लागतो, झणझणीत, तिखट, आंबट, गोड असा मस्त याची चव येते आणि खूप छान लागतो मोठ्यांसाठी, स्पेशली लहान मुलांसाठी तुम्ही साधा करा, मोठ्यांसाठी हा मसाल्याचा करा। आता व्यवस्थित तो मसाला मिक्स करून घेऊ, त्यानंतर पाणी घालू हळूहळू नेहमीप्रमाणेच, व्यवस्थित पाणी घालून मिक्स करून घेऊया। हा ढोकळा खूप छान लागतो, जे छोटीशी किटी पार्टी असेल बायकांची म्हणा, किंवा काही कुठे पाहुणे वगैरे येणार असतील तर त्यांच्यासाठी हा मस्तच होईल। आता आपण ऑलरेडी भांडं आपण ग्रीस करून घेतलेलं आहे तेलाने। त्याच्यानंतर आता आपण आपलं बॅटर नेहमीप्रमाणेच टाकणार आहोत। कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात, अशीच ठेवायची आहे, मीडियम। त्यानंतर आता आपण तो टॅप करून घेणार आहोत व्यवस्थित 2-3 वेळा नेहमीप्रमाणे, 1 2 3। आणि आता आपण आपलं पाणी आधीच उकळत ठेवलेलं आहे कुकरमध्ये, ते व्यवस्थित उकळतं आहे आणि लगेच आपण आता आपला ढोकळा ठेवणार आहोत। शिट्टी काढून घेतलेली आहे, रिंग लावून घेतलेली आहे आणि आता 15 मिनिटांसाठी आपण हा ढोकळा वाफायला ठेवणार आहोत। 15 मिनटं झालेली आहेत आणि आता तुम्ही ढोकळा बघू शकतात, कडेने मस्तपैकी सुटलेला आहे। आता आपण त्याला डिमोल्ट करू जरा थंड झाल्यावर। इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे मी आणि त्याच्यात मी फक्त मोहरी घातलेली आहे। मी डिमोल्ट करून घेतलेला आहे ढोकळा आणि तुम्ही बघू शकता जाळी किती सुंदर आलेली आहे, अगदी स्पॉन्जी आणि मस्त झालेला आहे। मसाल्याचा पण एकदम सुंदर कलर आलेला आहे आणि आता माझं तेल तापलं आहे आणि मोहरी तडतडली आहे। मी गॅस बंद केलेला आहे आणि आता मी त्याच्यात बाकी काहीही मी घातलेलं नाही, जिरं मोहरी वगैरे, फक्त मोहरी घातलेली आहे। बाकी मिरची कढीपत्ता वगैरे काही घातलेलं नाही, कारण आपला मसाला झणझणीतच आहे, त्यामुळे त्याच्यात गरज नाही। तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता। आता आपण ढोकळा कट करून घेऊया आणि मग मस्तपैकी फोडणी घालूया। जरा व्हिडिओ व्यवस्थित आलेला नाही आहे, माफ करा, जरा गोंधळ झालेला आहे व्हिडिओ करताना माझ्याकडून। आता मी फोडणी घालत आहे पाण्याची आणि आता तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी आपला ढोकळा दिसत आहे। खरं तर हा असाच खाऊ शकतो आपण, त्याच्यावर काहीही चटणी वगैरे कसलीही गरज नाही आहे, मस्तच लागतो, असा एकदम टेस्टी लागतो। माझ्या मुलाला, माझ्या मिस्टरांना खूप आवडतो हा मसालेदार ढोकळा, त्याची चव एकदम छान लागते। आणि आता तुम्ही बघू शकतात माझा ढोकळा हा मस्तपैकी खायला रेडी टू ईट झालेला आहे। या पद्धतीने तुम्ही ढोकळा करून बघा, तो पण खूप छान होतो। साधा ढोकळा पण अतिशय टेस्टी आणि सुंदरच लागतो, पण काही चेंज म्हणून हा ढोकळा हा पण खूप छान लागतो।